श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाबद्दल खूप जण खूप काही सांगून गेलेत. कुणी त्याला स्वप्न म्हणालं, कुणी संघर्ष म्हणालं, कुणी नाटक, तर कुणी प्रवास. पण जर खरं पाहिलं तर जीवन हा कोणत्याच एका परिभाषेत बसणारा विषय नाही. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, प्रत्येकाचं दुःख, प्रत्येकाचा आनंद हा सुद्धा वेगळा आहे. श्रोते हो, जीवन म्हणजे फक्त जगणं नाही, तर जीवन म्हणजे सतत शोधत राहणं. काय शोधतो आपण? कधी स्वतःला, कधी इतरांना, कधी आनंदाला, कधी समाधानाला, कधी ईश्वराला. श्रोते हो, हा शोध कधी पायाखालच्या मातीत असतो, कधी डोळ्यातील आसव्यात असतो, तर कधी मनाच्या शांततेत दडलेला असतो. श्रोते हो, जगण्यात आपल्याला सगळ्यात जास्त प्रश्न पडतो, तो मी कोण आहे? हा प्रश्न कधी पैशानं सुटत नाही, कधी प्रसिद्धीनेही सुटत नाही. तो फक्त अनुभवानं सुटतो. वेळ आपल्याला उत्तर देतं, कधी कठीण प्रसंगातून, तर कधी नात्यांच्या ओभेतून. आजचा माणूस धावत आहे यशासाठी, पैशासाठी, नावासाठी. पण या धावण्यात त्यानं हरवलंय ते क्षणांचं सौंदर्य. एखादा हसू, एखादा आलिंगन, एखादी मैत्री, हेच खरं जीवन आहे. हे जीवनाचं खरं तत्वज्ञान आहे. श्रोते हो, जीवन म्हणजे एखाद्या वाऱ्यासारखं आहे. दिसत नाही पण जाणवतं. कधी गारवा देतं, कधी वादळ बनून हलवून टाकतं. त्या वाऱ्याला रोखणं आपल्याला अशक्य नाही, पण त्याच्याशी जुळवून घेणं हे मात्र आपल्या हातात आहे. श्रोते हो, सत्य एवढंच आहे की जीवन आपल्या इच्छेनं घडत नाही, पण आपली दृष्टी त्याला अर्थ देऊ शकते. दुःख आलं की त्यातलं शिक्षण घ्या, आनंद मिळाला की त्यातलं समाधान जपा. जगण्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीतून मोठं तत्वज्ञान उगवतं. म्हणून श्रोते हो, आज जे सुविचार आणलेत ते केवळ शब्द नाहीत, तर अनुभवानं दिलेलं सार आहे. ते वाचायचे नसतात, ते ऐकायचे नसतात, तर ते जगायचे असतात. हे विचार आपल्याला शिकवतात की जगणं फक्त श्वास घेणं नाही, तर श्वासागणी जीवनाला अर्थ देणे. बघा, पटलं तर नक्की घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनाचा खरा अर्थ सुखात नसतो, तर दुःखातून शिकण्यात असतो. सुखाच्या क्षणी आपण विसरतो की ते कायमचं नाही, पण दुःख आपल्याला शिकवतं की धैर्य, धीर आणि धडपड ही खरी संपत्ती आहे. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर प्रत्येक क्षणाला अनुभवणे. एखाद्या फुलाच्या सुगंधात, पावसाच्या थेंबात, आईच्या स्पर्शात आणि मित्राच्या हसण्यातही जीवन जगण्याची सुंदरता दडलेली आहे. अपयश म्हणजे शेवट नव्हे, तो नव्या सुरुवातीचा दरवाजा आहे. अपयशानं थांबणारा माणूस मागं राहतो, पण अपयशावर मात करणारा माणूस इतिहास घडवतो. खरा आनंद वस्तूंमध्ये नसतो, तर नात्यांच्या ओबेत असतो. श्रीमंती मोठी असली तरी घरात हसू नसेल, तर ती श्रीमंती कधीही मनाला शांती देत नाही. जीवन आपल्याला नेहमी दोन पर्याय देतं, हार मानायची की उभं राहून लढायचं. निवड नेहमी आपल्या हातात असते, आणि हीच निवड आपलं भविष्य घडवते. खरी श्रीमंती बँकेतील पैशात नसते, तर लोकांच्या मनात जिंकलेल्या विश्वासात असते. पैसा खर्च करून संपतो, पण जिंकलेलं मन आयुष्यभर टिकतं. वेदना हीच माणसाला घडवते. सुखात कोणीही मजबूत होत नाही. वेदनांच्या वादळातून बाहेर पडणारा माणूसच खऱ्या अर्थानं पर्वतासारखा उभा राहतो. माणसाचं खरं सौंदर्य चेहऱ्यावर नसून विचारामध्ये असतं. सुंदर चेहरा कधीतरी फिका पडतो, पण सुंदर विचार हजारो मन उजळून टाकतात. वेळ
हेच जीवनाचं सर्वात मोठं भांडवल आहे. पैसा गमावला तर पुन्हा मिळवता येतो, पण गेलेला क्षण परत आणता येत नाही. जगण्याचं कौशल्य म्हणजे लहान सहान गोष्टीमध्ये आनंद शोधणं. मोठ्या यशासाठी वाट पाहताना लहान आनंद हा गमावू नका, कारण हे क्षण आयुष्यभर आठवणी बनतात. जीवन म्हणजे नदीसारखं आहे. प्रवाह थांबला की दुर्गंधी येते. माणूसही प्रयत्न, प्रगती, स्वप्न आणि मेहनत यांचा प्रवाह चालू ठेवला तर ताजं तवानं जगतो. नातं टिकवण्यासाठी जिंकण्यापेक्षा समजून घेणं महत्वाचं असतं. स्वतः बरोबर ठरण्यापेक्षा नातं टिकवणं अधिक मोठं समाधान देतं. खरी प्रार्थना शब्दांनी नाही तर आपल्या कृतींनी होते. देवाला मनापासून मानणारा माणूस इतरांना मदत करताना दिसतो. स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण आयुष्यभर आपण स्वतःसोबत जगायचं आहे. स्वतःशी चांगलं वागणं म्हणजे जगाशी चांगलं वागण्याची सुरुवात. जीवनातली सर्वात मोठी चूक म्हणजे सतत चूक होण्याच्या भीतीनं काहीही न करणं. धाडस करणारी लोकच इतिहासात नाव सोडून जातात. मनाचं सौंदर्य टिकवलं तर जगण्याची सुंदरता वाढते. कुरूप चेहऱ्यावर सुंदर मन असेल तर संपूर्ण जग त्याच्या प्रेमात पडतं. दुःख हे देवाचा आशीर्वादच असतं, कारण ते आपल्याला खरी ओळख करून देतं. दुःख आपल्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाण करून देतं. खरा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. भीती, राग, मत्सर, लोभ हे जिंकलं की आपण अजय होतो. आनंद खरेदी करता येत नाही, तो मनस्थितीतून निर्माण होतो. ज्याला थोड्यात समाधान मिळतं त्याच्याकडेच खरा खजिना असतो. शब्द जखम करतात आणि शब्द औषधी ठरतात. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करणं म्हणजे नात्यांचं रक्षण करणं. जीवन छोट आहे. राग धरून ठेवण्यात वेळ वाया घालवू नका. क्षमा करा, सोडा आणि हलकं मन घेऊन पुढे चला. माणूस जसा विचार करतो तसं तो बनतो. नकारात्मक विचार अडथळे आणतात आणि सकारात्मक विचार पर्वत हलवतात. यश मिळवण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे धैर्य. जेव्हा सर्व दारे बंद वाटतात तेव्हा धैर्यच नवं दार उघडतं. आई वडिलांचा आशीर्वाद हेच जीवनातील सर्वात मोठं भाग्य आहे. त्यांच्या समाधानातच आपलं यश दडलंय. आपलं मन जितकं स्वच्छ ठेवू तितकेच जीवनाची दिशा शुद्ध राहील. मन गढूळ झालं की जीवन धुसर वाटतं. दुसऱ्यांशी तुलना करणं म्हणजे स्वतःचं मूल्य कमी करणं. प्रत्येक व्यक्ती वेगळे आहे आणि त्याचं जीवन त्याच्या पद्धतीनं सुंदर आहे. आनंद देणं हेच जगण्याचं सर्वात मोठं ध्येय असावं, कारण आपण जे देतो तेच दुप्पट होऊन आपल्याकडे परत येतं. खरी ताकद स्नायूंमध्ये नसते तर संयमात असते. संयम ठेवणारा माणूस कोणतेही वादळ शांत करू शकतो. मरण हे शेवट नसून जीवनाचं खरं सत्य आहे. म्हणून मरणाची भीती बाळगू नका. त्याऐवजी जगणं सुंदर करा, जेणेकरून आपली आठवण शाश्वत राहील.
जगण्याची खरी कला म्हणजे आजचा दिवस पूर्ण मनानं जगणं. काल गेलाय, उद्या यायचाय, पण आजचा क्षण आपल्याकडे आहे, त्यातच आनंद शोधा.